हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज बनवणार आहोत पातोळ्याची काळ्या मसाल्याची भाजी कांदेशी पद्धतीने। तर इथे मी 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि ती कढईमध्ये भाजण्यासाठी ठेवली आहेत। पॅरलली 3 ते 4 चमचे बेसन घेतले। हे बेसन एका बाउलमध्ये काढून घेतले। त्यामध्ये लाल चटणी, लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, बारीक करून घेतले आणि हे मिश्रण मी आता या बेसनमध्ये ॲड करत आहे। थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बेसनमध्ये, म्हणजे ती चटणीच्या गाठी होणार नाहीत। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण डो तयार करून घेणार आहोत। हा डो जास्त पातळही नाही करायचा आहे, जास्त कडकही नाही करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे। आता कांदा भाजून तयार आहे, त्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकायची आहे, थोडंसं खोबरं ॲड करायचं आहे, 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि अर्धी कांडी अद्रक टाकायची आहे। पॅरलली पाणी गरम करून घेतलं आहे रश्श्यामध्ये टाकण्यासाठी। हे मिक्सचर मी ग्राइंड करून घेतले। अशा प्रकारे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आता मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, 1 ते 2 पळी, थोडंसं जिरं टाकलं आहे। थोडंसं जिरं टाकून हे मिश्रण आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे। त्या काळा मसाला टाकला आहे, थोडीशी चटणी टाकली आहे। हा काळा मसाला आम्ही घरी तयार केलेला मसाला आहे। थोडीशी हळद ॲड केली आहे आणि हे मिश्रण आता तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। आता जेव्हा हा मसाला तेल सोडायला लागेल तेव्हा आपण उकळून ठेवलेलं पाणी ह्याच्यामध्ये सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता आता या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे। हे पाणी जेवढ्या लोकांना खायचं आहे त्या हिशोबाने आपण ॲड करू शकतो किंवा टाकू शकतो। आता तुम्ही बघू शकता मी मीडियम पाणी टाकले, 1 ते 2 कप पाणी टाकले आणि मी मीठ ॲड करत आहे ह्याच्यामध्ये। आता ह्याला जेव्हा उकळी फुटेल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये पातोळी ॲड करणार आहोत। आता मी पातोळी लाटायला घेतली आहे। पातोळी ही आपल्याला जास्त जाडही नाही करायची आहे, जास्त पातळही नाही करायची आहे। भाजी उकळून रेडी आहे। आपण ह्याच्यामध्ये आता पातोळी सोडू शकतो। पातोळीचा आकार जसा पाहिजे तसा आपण करू शकतो। कोणी डायमंड करतं, कोणी स्क्वेअर करतं, तर मी इथे डायमंड प्रकारचे केलेले आहेत। आता ह्या पातोळ्या आपण उकळलेल्या पाण्यात भाजीमध्ये रश्श्यामध्ये सोडणार आहोत। अशा प्रकारे रश्श्यामध्ये पातोळी सोडत आहे। आपल्याला हळूहळू सोडायच्या आहेत, एकदम 3-4 पातोळ्या सोडायच्या नाही आहे, मग त्या पाण्यामध्ये चिपकतात, मग ते भाजी चांगली लागत नाही। त्याच्यावरती छान रस्सा तर्री आली आहे आणि रस्सा पण छान दिसतोय। रश्श्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, छान दिसते आहे। आता भाजीला उकळी फुटली आहे, 3 ते 4 मिनिट असंच 3 ते 4 मिनिट असंच ठेवायचे। आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे। तुम्ही कोथिंबीर मसाला ग्राइंड करताना पण टाकू शकता, मी इथे वरतून टाकत आहे। मी मसाल्यामध्ये टाकली नव्हती कोथिंबीर। पातोळ्यावरती तरंगायला लागल्यात म्हणजे समजून घ्यायचं की आपल्या पातोळ्या शिजून तयार आहेत खाण्यासाठी आणि भाजीला छान उकळी फुटली आहे। भाजीचा रस्सा तुम्ही बघू शकता, एकदम छान दिसतोय। तर ही भाजी मी आता बाउलमध्ये काढून घेतली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।